नमस्कार मित्रांनो, आज आपण सिडको लॉटरी 2024 यावेळी जी लॉटरी काढलेली त्या संदर्भात जे विवादास्पद प्रकरण आहे जे की मेहरबान बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रलंबित आहे आणि त्यामध्ये रिसेंटलीच आता आपले आभाई मंत्री जस्टिस यांनी दोन न्याय निर्णय दिला आणि इंटरिम ऑर्डर पास केलेली आहे. त्यामध्ये LIG सिडको होल्डर्स सिडको लॉटरी होल्डर्स आहेत यांच्यासाठी कोणताही इन्कम क्रायटेरिया ठेवला नव्हता. त्यामुळे करोडो रुपये अॅन्युअली कमवणारे लोकही या स्कीमचा लाभ घेत होते. त्यामुळे आभाई मंत्री साहेबांनी याच्यामध्ये स्टे आणलेला आहे आणि यामध्ये घाबरण्याची EWS क्रायटेरियामधल्या लोकांना घाबरण्याची काही गरज नाही. कारण EWS ची लॉटरी जी होती त्याच्यावरती कोणतीही स्थगिती दिलेली नाहीये. त्याच्यामुळे EWS क्रायटेरियाचे जे लोक आहेत ज्यांना रुमाल मिळालेले आहेत EWS क्रायटेरियामधून त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण EWS क्रायटेरियामध्ये ज्यांना घरं लागलेली आहेत त्याच्यावरती स्थगिती आलेली नाही. फक्त LIGचे जे क्रायटेरियामध्ये जी घरं होती आणि जे लॉटरी होल्डर आहेत ज्यांना LIG मधून घरं मिळालेली आहेत त्याच्यावरच 6 जून पर्यंत इंटरिम ऑर्डरनुसार स्थगिती मिळालेली आहे. तर जी या EWS ची जी लॉटरी होल्डर्स आहेत त्यांची अलॉटमेंट लेटर, पोझिशन लेटर आणि अपॉइंटमेंट ॲग्रीमेंटसाठी ही चालू आहे. परंतु त्याच्यामध्ये सिडकोचा भोंगळ कारभार असा आहे की ते फक्त प्रत्येक दिवसाला 15 अपॉइंटमेंट्स देत आहेत, जे की 26,000 घरांची लॉटरी त्यांनी सोडलेली आहे आणि केवळ फक्त 10 ते 15 पर डे अपॉइंटमेंट देत आहेत. अशा हिशोबाने जर हिशोब केला तर जो 20,000वा किंवा त्या पुढचा जो लॉटरी होल्डर आहे त्याला घर कधी मिळायला जाईल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. कमीत कमी 2 वर्ष लागतील जर फक्त 10 ते 15 पर डे अपॉइंटमेंट दिल्या तर. त्यामुळे सिडकोशी याबाबत संवाद केला होता. तर त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे 2 आठवड्यापासून की आमचं प्रोसेसमध्ये आहे, आम्ही काहीतरी त्याच्यामध्ये अपडेट करू, पण अद्यापही काही अपडेट झालेली नाही. त्यामुळे ही EWS क्रायटेरियाची लॉटरी होल्डर्सलाही थोडीशी दुःखद बातमी आहे की तुमचं स्थगिती नसेल तरीही तुम्हाला अपॉइंटमेंट मिळणं हे अशक्य झालेलं आहे. पर डे फक्त ते 10 ते 15 अपॉइंटमेंट्स देत आहेत. 10 ते 15 लोकांनाच ॲग्रीमेंटसाठी बोलवत आहेत आणि त्यांना जो की आहे आपला फ्लॅटचा ताबा देत आहेत. परंतु बाकी लोकांचं काय आणि किती दिवस वाट बघायची बाकीच्या यांनी. इव्हन आपले हप्तेही ज्यांनी घेतलेले आहेत रूम्स त्यांनी 5 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वीच त्यांचे हप्ते पूर्ण सिडकोला दिलेले आहेत आणि आता त्यांचे बँक लोन चालू झालेले आहेत. बँक लोन चालू झाल्यानंतर कमीत कमी 5 ते 6 हप्ते फ्लॅट होल्डर्सने लॉटरी लागल्यानंतरचे ते स्वतःच्या खिशातून टाकलेले आहेत, पोझिशन मिळालेली नसतानाही. तर त्यांच्यासाठी ही फक्त दुःखद घटना आहे. परंतु त्यांनी त्यांच्या लॉटरीवरती स्थगिती नाहीये. तेच मी फक्त या व्हिडिओमधून क्लॅरिफिकेशन देण्यासाठी हा व्हिडिओ आजचा आपण करत आहोत. मग सर आता 25च्या लॉटरीवाल्यांचं काय? आता जे EWS 2024 मध्ये ज्यांना 2024च्या लॉटरीमध्ये ज्यांना घरं लागलेली आहेत त्यांची ती प्रोसेस स्लो असल्यामुळे आणि फक्त 10 ते 15 अपॉइंटमेंट्स देत असल्यामुळे त्यांची प्रोसिजर खूप स्लो चाललेली आहे. परंतु 2025 मध्ये ज्यांनी अप्लाय केलेले आहेत त्याच लॉटरीच्या संदर्भात जी घरं पेंडिंग होती किंवा काही लॉटरी धारकांनी ती घरं घेतली नव्हती त्या संदर्भात ती 2025 ला लॉटरी काढलेली आहे आणि त्यामध्ये ज्यांनी कोणी अप्लाय केलेलं आहे त्यांची प्रोसिजर आता तरी सध्या स्थितीत व्यवस्थित चालू आहे आणि जेवढा टाइम घ्यायला हवा तेवढा टाइम सिडको घेऊन त्याच टाइमनुसार ते लॉटरीची फायनल लिस्ट काढतील आणि त्यानंतर ते तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देतील. सिडको हे फक्त केवळ 10 ते 15 पर डे अपॉइंटमेंट EWS च्या क्रायटेरियामधील लॉटरी होल्डर्सला देत आहेत. ही पण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला सिडको ऑफिसरशी, सिडको सर्व्हिस कस्टमर केअरशी. त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात येते की आमच्याकडे सध्या स्थितीत सेवाबळ नसल्यामुळे, मनुष्यबळ नसल्यामुळे किंवा ऑफिसर्सची एवढी नियुक्ती केली नसल्यामुळे आम्हाला केवळ फक्त 10 ते 15 पर डे अपॉइंटमेंट्स देणं शक्य होतं. हे कुठेतरी सिडकोचं अपयश म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये 2 आठवड्यापासूनही कोणतीही प्रोग्रेस नाही. त्या ॲपमध्येही कोणती प्रोग्रेस केलेली नाही, अपडेट केलेलं नाही आहे ज्याने की तुम्हाला जास्तीत जास्त अपॉइंटमेंट्स पर डे मिळतील आणि पूर्ण लोकांची अपॉइंटमेंट्स बुक होऊन ॲग्रीमेंट होऊन त्यांना ताबा मिळेल. त्यामुळे आपल्याला थोडेफार शक्ती ठेवावी लागेल. आपल्या खिशाला कात्री लागलेली आहे. त्या कात्रीच्या याच्यामधून तुम्ही 1 ते 2 महिने तरी अजून सुटणं अशक्य आहे. त्यामुळे 1 ते 2 महिने कमीत कमी तुम्हाला हे सहन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला जून एंडिंग पर्यंत पोझिशन मिळेल. 2024ला LIG स्कीम मध्ये ज्यांना त्या क्रायटेरियामध्ये जे लॉटरी होल्डर्स आहेत आणि त्यांना ज्या रूम्स मिळालेले आहेत त्या संदर्भात आता 6 जून ही डेट दिलेली आहे आर्ग्युमेंटसाठी त्या विषयावरती. तर त्यावेळेस आर्ग्युमेंट झाल्यानंतरही सेम डे काय ऑर्डर पास होईल अशी शक्यता नाहीये. त्यामुळे जी LIG फ्लॅट होल्डर्स आहेत, LIG क्रायटेरियामधून ज्यांना फ्लॅट मिळालेले आहेत त्यांना थोडीशी सहनशक्ती ठेवून आणि आनंदीदायी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये पुन्हा LIGचे फ्लॅटचे प्राइस रिड्यूस होण्याची, कमी होण्याची शक्यता आहे. हायकोर्टच्या निर्णयानुसार प्राइस कमी करण्याची शक्यता आहे. कारण हायकोर्टनी सिडकोवरती इंटरिम ऑर्डर देताना ताशेरी मारलेली आहेत की एवढ्या तुम्ही सेल प्राइस लावलेल्या आहेत फ्लॅटच्या, त्या लोअर बजेट इन्कमवाल्या LIG ग्रुपमधल्याही लोकांना परवडण्यासारख्या आहेत का आणि ते त्या फुलफिल करू शकतात का. यामुळे त्या फ्लॅटच्या प्राइसही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे LIG फ्लॅट होल्डर्स धारकांनाही यामध्ये आनंदीची बातमी आहे. फक्त तुम्हाला थांबावं लागेल आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व लॉटरी 2025 या संदर्भात याच्यामध्ये सिडकोने फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती ऍप्लिकेशन मागवले. त्यानुसार काही अर्जधारकांनी ज्या इच्छुक होते त्या स्कीममध्ये फ्लॅट घेण्यासाठी त्यांनी अर्जही सबमिट केले, अर्ज ऑनलाईन सबमिट केले. त्यानंतर त्यांना अलॉटमेंट लेटरही मिळालं होता. त्यानंतर ज्यावेळेस ते सिडको युनिव्हर्सिटी मॉर्गेज युनिव्हर्सिटीसाठी गेले त्यावेळेस सिडकोचा भोंगळ कारभार दिसून आला. त्यावेळेस सिडकोने कोणतीही ऑनलाईन स्कीम ठेवली नाही, ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये कोणताही ऑप्शन ठेवला नाही युनिव्हर्सिटी मिळवण्यासाठी. आणि त्यावेळेस त्यांनी फक्त ज्या ज्या व्यक्तींनी सिडकोशी संपर्क केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या ईमेलला जी लिंक आलेली आहे त्या लिंकनुसार तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहेत ते फिजिकल आणून आमच्या ऑफिसमध्ये द्या, त्यानंतर तुम्हाला फिजिकल कॉपी मॉर्गेज युनिव्हर्सिटीसाठीची मिळेल. या पर्यास जर तुम्ही 2024 ची लॉटरी बघितली तर ते सर्व ऑनलाईन चालू होतं. सर्व कामकाज सिडकोचं ऑनलाईन चालू होतं. ऑनलाईन डॉक्युमेंट स्कॅन करायचे, त्यांच्या साईडला अपलोड करायचे, तिथून ऑनलाईनच सिडकोची मॉर्गेज युनिव्हर्सिटी किंवा त्यानंतर अलॉटमेंट लेटर ह्या सर्व गोष्टी ह्या ऑनलाईन झालेल्या होत्या. परंतु आताच्या लॉटरीमध्ये आपण जर बघितलं तर काही डॉक्युमेंट फिजिकली त्यांना सबमिट करावे लागले. त्यानंतर त्यांची जी मॉर्गेज युनिव्हर्सिटी होती ती फिजिकली कलेक्ट करावी लागली. या लॉटरीमध्ये त्यामुळे जे विनर होते फर्स्ट कम फर्स्ट लॉटरी 2025 मध्ये त्यांना फिजिकली खूप धावपळ करावी लागली. सिडकोचे ऑफिसेसही भरपूर ठिकाणी आहेत, काही ठिकाणी गेले तर इथे नाही. मग त्यानंतर तुम्ही टॉवर नंबर 4 मध्ये 4 नंबरमध्ये गेले की तुमच्या जिथे स्कीम नाहीये तुमचं लोकेशन तळोजा असेल तर तुम्हाला टॉवर नंबर 7 मध्ये जायचं आहे. अशा प्रकारे खूप धावपळ झालेली या लॉटरी होल्डर्सची. यामधून सिडकोचा संपूर्णतः भोंगळ कारभार दिसून येतो. पहिल्यांदाच पूर्णपणे सिडको तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया देतं. त्या बेसिसवर काही लॉटरी होल्डर सर्व ऑनलाईन असल्यामुळे लोकांना इकडे फिजिकली धावपळ करावी लागते. आणि ही एका दिवसाची धावपळ नसते, ही कमीत कमी 3-4 दिवस. मग त्यांना त्यांच्या कामातून सुट्टी घेऊन अशा प्रकारे त्यांना येऊन धावपळ करावी लागते. आणि त्यानंतर पुन्हा जी आता नवीन लेटेस्ट लॉटरी बघाल, ज्या रूम्स राहिलेल्या ज्या की काही लॉटरी होल्डर्सने त्या घेतल्या नाहीत किंवा त्यांच्या डॉक्युमेंटेशनमध्ये त्या रिजेक्ट झाल्या, त्या संदर्भातली जी लॉटरी काढली ती लॉटरीचा आता डिले दिसून येत आहे. आता शेवटी मित्रांनो, जे मी मगाशी बोललेलो की EWS ची जी लॉटरी चालू आहे आणि फक्त केवळ 10 ते 15 अपॉइंटमेंट्स मिळत आहेत आणि त्यानंतर सिडको आपल्याला ड्राफ्ट अपॉइंटमेंट देऊन ड्राफ्ट प्रिपेअर करतं. ड्राफ्ट प्रिपेअर केल्यानंतर आपल्यालाच रजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागते. आपले सर्व एरिया बामणडोंगरी, खारकोपर किंवा तलोजाई असेल या सर्व एरियासाठी वाशी सोडून सर्व जे एरिया आहेत आता 2024च्या लॉटरीचे ते सर्व एरियाचं रजिस्ट्रेशन हे पनवेल रायगड पनवेलमध्ये होते. रायगड सब रजिस्ट्रार 1, 2, 3, 4 या 4 मध्ये कोणत्याही रजिस्ट्रारकडे आपलं रजिस्ट्रेशन होत आहे. ज्यावेळेस आपल्याला कच्चा ड्राफ्ट मिळेल आणि अपॉइंटमेंट झाल्यानंतर कच्चा ड्राफ्ट तुम्हाला दिला जाईल आणि रजिस्ट्रेशनसाठी जावं लागेल, तर त्यावेळेस तुम्हाला कोणताही प्रतिनिधी सिडकोकडून दिला जाणार नाही की काय करायचे. त्यावेळी आपण तर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी ऑलरेडी सिडको पोर्टलला भरून अपलोड केलेली आहे. ती स्टॅम्प ड्युटीचे प्रिंट घेऊन आपल्याला तिथे ते पाठवता येईल. जर आपल्याला कोणाला फ्लॅटची पोझिशन आणि झालं रजिस्ट्रेशन, मित्रांनो जेव्हा केव्हा आपल्याला अपॉइंटमेंट मिळेल आणि त्यानंतर आपल्याला ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट मिळेल, आपण ऑलरेडी स्टॅम्प ड्युटी तर भरलेली आहे, रजिस्ट्रेशन फी भरलेली आहे, तर मग तो ड्राफ्ट घेऊन आपल्याला ज्यावेळेस जायची गरज येईल त्यावेळेस प्रतिनिधी कोणी नसणार आहे. त्यावेळेस जर आपल्याला गरज लागेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता. आम्ही तिथे असू. पनवेल मध्ये सब रजिस्ट्रार 1, 2, 3, 4 या 4ही रजिस्ट्रारकडे आपलं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. यामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरून ऑलरेडी ते डॉक्युमेंट्स सिडको पोर्टलवरती अपलोड केलेले. त्यामुळे आपल्याला आता एक्स्ट्रा खर्चाची काही आवश्यकता नाही. फक्त आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस जे DHC चार्जेस येतील आणि तिथे रजिस्ट्रेशन एक्झिक्यूट होताना जे चार्जेस येतील तेवढेच नॉमिनल चार्जेस तुम्हाला घेऊन आपण रजिस्ट्रेशन कमीत कमी खर्चामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करू. जर आपल्याला कोणी इच्छुक असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. आपण दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपण विचारू शकता. त्या संदर्भात एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल आणि संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला त्या व्हिडिओद्वारे कळवली जाईल. धन्यवाद.